नमस्कार, मी संकेत आवटे. एंजल वनचा स्टॉक आज 10% वर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑलमोस्ट 10%. आता तुम्ही म्हणाल फक्त 10%? नाही. आजच्या दिवसामध्ये जर बघाल तर एंजल वन ऑलमोस्ट 14% वर गेलेलं पाहायला मिळतं. हा झाला एक स्टॉक. पण हा एकटाच वर गेला का? नाही. तर IIFL सुद्धा रॉकेट आहे. मोतीलाल ओसवाल रॉकेट आहे. सोबतच आता एक जंप ICICI सिक्युरिटीजमध्ये सुद्धा येताना पाहायला मिळालेली आहे, विच इज नियरली अबाउट 2%. पण हे स्टॉक एवढे मोठे रॉकेट का होत आहेत? काय याच्या मागे रिझन असू शकतं? इन डेप्थ मी अनालिसिस करतोय. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशा व्हॅल्यू फक्त याच चॅनलवर मिळतात, तेही फ्रीमध्ये. सबस्क्राईब केलं, बेल आयकॉन प्रेस करून ठेवला, याचा अर्थ माझा व्हिडिओ लगेच तुम्हाला पाहायला मिळेल जेव्हा मी अपलोड करेन त्यावेळी. सो आता ब्रोकिंग इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही बघाल ना, तर IIFL सिक्युरिटीज आहे, एंजल वन आहे, ICICI सिक्युरिटीज आहे, मोतीलाल ओसवाल आहे, परत प्रुडंट वगैरे अशा साऱ्या कंपन्या आज आहेत. पण यामध्ये एक मोठी जंप येण्यामागचं रिझन काय? तर बेसिकली या इंडस्ट्रीला क्रिटिसाइज केलं जात होतं. एक चार्ट मी तुम्हाला दाखवतो एंजल वनचा. इथं फक्त लक्ष देऊन बघा. कुठल्याही स्टॉकचं नाव घेतोय म्हणून डोळे दाखवून बाईंग सेलिंग करायची गरज नाही बरं का. एज्युकेशन पर्पजसाठीच सांगतोय. हा जो फॉल होता ना, हा खतरनाक फॉल होता. इव्हन आपण याला मेजर पण करू शकतो. जर तुम्ही याला मेजर केलं तर तुम्हाला कळेल की अप्रॉक्सिमेटली हा जो फॉल होता तो 50%चा होता. बी स्पेसिफिक 48% हा खाली आलेला होता. निम्मा स्टॉक खाली येणं. बरं कधी येणं? तर एवढी मोठी जंप आल्यानंतर. असा कसा खाली आला, आता करायचं काय? पहिली महत्वाची आणि मोठी गोष्ट, जेव्हा एवढी मोठी रॅली एखादा स्टॉक देऊ शकतो तेव्हा त्याच लेवलला तो खाली पण येऊ शकतो, हे डोक्यामध्ये फिट करून ठेवायचं. मग मोठा बॉम्ब टाकला कोणी? सेबीने. सेबी म्हणाली की आता आम्ही मेन जो यांचा रेव्हेन्यू येतो, कुठून रेव्हेन्यू येतो? तर ऑप्शन ट्रेडिंग मधून हे लोक पैसा कमवतात. हे सगळे मेजरली डिस्काउंट ब्रोकिंग मध्ये काम करतात, हे तुम्हाला माहिती आहे ना. डिस्काउंट ब्रोकिंगचा अवेअरनेस खूप पसरलाय. म्हणजे काय? तर मॅक्सिमम लोकांना बाईंग सेलिंगवर चार्जेस लागू नये म्हणून जी सुरुवात झाली डिस्काउंट ब्रोकरची, झिरोदाकडून, त्याला म्हणतात डिस्काउंट ब्रोकिंग. बरं, तुमचं डीमॅट अकाउंट नसेल किंवा असेल, हेवी चार्जेस लागत असतील, खूप सारे पैसे वाया जात असतील, तर आम्ही तुमची मदत करू. या नंबरला कॉल करा, डीमॅट अकाउंट आमच्या थ्रू ओपन करा. बऱ्याच सर्व्हिसेस आम्ही तुम्हाला देतोय. एवढंच नाही तर जे काही डीमॅटमध्ये प्रॉब्लेम येतील ते तुम्ही आमच्याकडून विचारून घेऊ शकता, तुमचे स्टेटमेंट घेऊ शकता. खूप साऱ्या सर्व्हिसेस डीमॅट रिलेटेड तुम्हाला आमच्याकडून मिळू शकतात, जर तुम्ही एंजल वनचं डीमॅट अकाउंट आमच्या थ्रू ओपन केलं तर. इथं तुम्हाला नंबर दिसतोय, प्लीज या नंबरवर कॉल करा आणि माहिती सविस्तर घेऊ शकता. सांगण्याचा मुद्दा इथं हा आहे की डिस्काउंट ब्रोकिंग म्हणजे काय? बाय सेल करा, होल्ड करा, तुम्हाला चार्जेस ब्रोकिंगचे लागणार नाहीत. मग हे लोक कमवतात कुठून? तर हे कमवतात ऑप्शन ट्रेडिंग मधून. ऑप्शन ट्रेडिंग जे लोक करतात, फ्युचर्समध्ये काम करतात, बाईंग करतात, सेलिंग करतात, XYZ काहीही करतात, तर त्या सगळ्यांना चार्जेस पे करावे लागतात. फॉर द बाईंग अँड सेलिंग ₹20 तुम्हाला इकडे पे करावे लागणार. मग हे ₹20 छोटी अमाऊंट वाटते? बिलकुल नाही साहेब. एक एक ट्रेडर, आता माझंच उदाहरण घ्या, लाखो रुपयांचं ब्रोकरेज जातं माझं. यावरून तुम्हाला कळेल की एक छोटा मोठा जरी ट्रेडर असेल, म्हणजे छोट्या लेवलला काम करणारा, छोटा म्हणजे तुम्ही असं समजू नका की मी त्याच्या पैशाबद्दल बोलतोय. जे लोक करोडपती आहेत पण आता सुरुवात करतात, छोट्या स्केलवर काम करतात, त्यांचे कमी ब्रोकरेज जातात, 1000, 2000, 5000, 10000 या लेवलला. सो हे जे ब्रोकरेजेस आहेत हे यांचे गायब होऊ शकतात, कारण ऑप्शन ट्रेडिंगवर जेवढा घात करता येईल तेवढा करायला सुरू आहे सेबीकडून, की कसं कमी करता येईल. आणि नो डाऊट ही चांगली गोष्ट आहे सर्टन लेवलपर्यंत. आधी तुम्ही याला एक्सटेंड करू शकणार नाही किंवा अति प्रेशराईज पण ऑप्शन ट्रेडिंगला करता येणार नाही. यामुळे मेजर इम्पॅक्ट होऊ शकतो यांच्या रेव्हेन्यूवर, ब्रोकिंग इंडस्ट्रीच्या. आणि तो डायरेक्ट झालेला आपल्याला पाहायला मिळाला नाही, कारण रिझल्ट पण मी पुढे डिस्कस करणार आहे. दुसरी गोष्ट यांनी ही केली होती की NSE कडून जे पैसे पास ऑन केले जायचे. म्हणजे काय? NSE काय म्हणत होती की एवढा एवढा रेव्हेन्यू आम्हाला जनरेट करून द्या. एवढा रेव्हेन्यू जर तुम्ही याच्यावर जो काही जनरेट कराल त्याच्यावर आम्ही तुम्हाला कमिशन देऊ किंवा तुमचेच पैसे आम्ही तुम्हाला परत करू. फॉर एन एक्झाम्पल, जर तुम्ही मला ₹1000 आणून दिले तर ₹100 जो काही बिझनेस होणार त्यातलं सर्टन कमिशन आम्ही तुम्हाला परत पास ऑन करणार. म्हणजे क्लायंट कडून जे पैसे जायचे NSE चार्जेस म्हणून जायचे और एक्सचेंज चार्जेस म्हणूनच जायचे, पण तेच पैसे परत ब्रोकरला फिरून मिळायचे, विच इज कन्सिडरेबल रेव्हेन्यू. आता सोप्या भाषेत मी सांगतो, झिरोदाचं म्हणणं हे आहे 20-25% रेव्हेन्यू आमचा त्यांच्याकडून यायचा. म्हणजे 1000 कोटी जर यांचा रेव्हेन्यू आहे तर त्यातले 250 कोटीच्या आसपास हे असे पैसे यांना मिळायचे. ते डायरेक्ट सेबीने सांगितलं बंद करून टाका. डायरेक्ट हा रेव्हेन्यू बंद झाला. आता हा रेव्हेन्यू बंद झाल्यामुळे 20-25% इम्पॅक्ट व्हायला पाहिजे. जर तुम्ही जनरली ब्रोकिंग इंडस्ट्रीची ग्रोथ बघितली तर अप्रॉक्सिमेटली 15-20-25% होते. हीच ग्रोथ गायब झाल्यासारखी झाली ना. म्हणजे एक वर्ष तुम्ही फुकट काम केल्यासारखं झालं, म्हणजे ग्रोथच नाहीये. मागे पण 1000 कोटी कमवले, आता पण 1000 कोटी कमवले. रिझन बिहाइंड दॅट, एक्स्ट्रा पैसे येणार होते ते यायचेच बंद झाले. मग यामुळे कंपन्यांची वाट लागणार. म्हणून तर आपल्याला हे स्टॉक डाऊन जाताना पाहायला मिळत होते. आता क्लॅरिटी आली की रिझन काय होतं स्टॉक खाली येण्याचं.
पण दुसरी गोष्ट, रिझल्ट बघितल्यानंतर आपल्याला कळतं की भाई साहब असं काही झालेलंच नाही आहे. बघा ना, रिझल्ट तुम्हाला क्लिअरली दिसतोय. 1515 कोटी रुपयांचा नेट सेल्स एंजल वन बद्दल बोलतोय. ऑल टाइम हाय सेल्स केलेला आहे. जबरदस्त. ऑल टाइम हाय नेट प्रॉफिट केलेला आहे, विच इज 423 कोटी रुपये. सेल्स सुद्धा एक नंबर, प्रॉफिट सुद्धा एक नंबर, सगळं काही झालं पण फरक काही पडलेला नाही. आता इंटरेस्टिंग पार्ट हा आहे की फक्त एंजल बद्दल का बोलतोय आपण, कारण एंजलचा रिझल्ट सगळ्यात आधी आता लागलेला आहे. बाकी ज्यांचे रिझल्ट येते तसे पुढे बोलूच आपण, पण मेजरली शीतावरून भाताची परीक्षा आपण करतोय. त्यातच एंजलनी स्पॉन्सरशिप दिली होती IPL साठी, खूप तगडा पैसा तिकडे खर्च केलेला होता. म्हणजेच यांच्या प्रॉफिटेबिलिटीची वाट लागणार, हे पिक्चर क्लिअर होतं, पण तसं काही झालेलं नाही, जे आपण अनेक दिवस डिस्कस करतोय. एंजल वनला बऱ्याच वेळेला मी कव्हर केलं आहे मागच्या व्हिडिओजमध्ये. मागच्या स्टॉकची लिस्ट जेव्हा मी तुमच्यासमोर मांडत असतो त्यामध्ये IFL सिक्युरिटीज कव्हर केलेला आहे. प्लीज एकदा जाऊन त्यांचा चार्ट बघा, मागच्या अनालिसिस बघा, तुम्हाला अंदाज येईल की काय लेवलला जाऊन आम्ही अनालिसिस करतोय. म्हणून म्हणतोय तुम्हाला जी मदत पाहिजे ना अनालिसिसमध्ये, आम्ही करेन. या नंबरला कॉल करा. म्युच्युअल फंडमध्ये, स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आमची हेल्प घ्या, जेणेकरून हेवी चार्जेस वगैरे काय आम्ही लावत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जरी आम्ही 2-4-5% एक्स्ट्रा देण्यासाठी आम्ही तुमची हेल्प आउट करू शकलो तर खूप मोठा कॉर्पस तुमचा जनरेट होऊ शकतो. सेफर साईडला राहून, निवांत राहून चांगले गेन कसे कमवायचे, भले मला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे, लग्नाचं प्लॅनिंग करायचं आहे, किंवा लगेच मला बिझनेस सुरू करायचा, एक मोठा कॉर्पस जमवायचा, 1 कोटी बनवायचे, 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, जी अमाऊंट बनवायची असेल, सगळ्यासाठी आम्ही हेल्प करतो. या नंबरला तुम्ही कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता. आता मला बिझनेस कळाला, पण याच्या पुढे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. 2 मेजर रिझन्समुळे ब्रोकिंग इंडस्ट्रीवर प्रेशर येत होतं. आता हे 2 रिझन तुम्हाला कळाले, पण क्वार्टरली रिझल्ट बघितल्यानंतर तुम्हाला काय कळालं? काहीच प्रॉब्लेम नाही आहे. याला इयर ऑन इयर कम्पेअर जर तुम्ही केलं तर 1000 कोटीचा धंदा होता, तो 1500 कोटी झाला. 50% ग्रोथ, खतरनाक ग्रोथ मानली जाते साहेब. एका वर्षात धंदा 50% वाढवणं म्हणजे 1000 कोटीचे 1500 कोटी करणं खूप मोठी गोष्ट आहे. अजून थोडंसं बिझनेसमध्ये ड्रिल डाऊन करायला सांगतो, कारण मला कळायला पाहिजे मी एखाद्या स्टॉकमध्ये, सेक्टरमध्ये गुंतवणूक करतोय तर तो धंदा कसा चालतो. जेव्हा मला तो धंदा समजतो ना, तो माझ्यासारखा किंग गुंतवणूक करणारा दुसरा कोणी नसतो. माझ्यासारखा इन द सेन्स तुमच्यासारखा पण. जेव्हा तुम्हाला समजेल हा बिझनेस चालतो कसा, याच्या इन्साइट काय, किती टक्क्यांनी ग्रो करेल, जेवढ्या टक्क्यांनी बिझनेस ग्रो करेल ना तेवढ्या टक्क्यांनी माझा स्टॉक पण ग्रो करेल, एक बेसिक लॉजिक मी डोक्यामध्ये ठेवू शकतो. आता याच्या मागे बरेच पॅरामीटर्स आहेत, ते आता मी डिस्कस करत बसणार नाही, एकदम बेसिक लेवलच्या गोष्टी आपण बोलतोय, त्यामुळे एवढंच लक्षात ठेवायचं. सो बेसिकली आता जर तुम्ही इथं बघितला तर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन काय, 44% प्रॉफिट मार्जिन देणारा हा बिझनेस आहे. आता मजेदार गोष्ट बघा, मला इथून इथं उडी मारायला टेन्शनच नाहीये. का तर एखादी इंडस्ट्री जेव्हा असते, जेव्हा एखादा मोबाईल बनवते, एखादा कॉम्प्युटर बनवते, एखादा लॅपटॉप बनवते, एखादी लाईट बनवते, एखादा कॅमेरा बनवते, तर खूप मोठा सेटअप त्यांना बसवावा लागतो, मशिनरी लागतात, अनेक गोष्टी लागतात. पण ब्रोकिंग बिझनेसमध्ये तेवढी गरजेची आहे तो काहीच नाही. बॅकएंड कोण, NSC, बॅकएंड कोण, BSC. ट्रान्झॅक्शन कुठं होणार, NSC वरनं, BSC वरनं. मी फक्त मध्ये एक ऍप आणि वेबसाईट बनवली, तुम्हाला दिली, धंदा चालू झाला. एवढी कमी लागत या बिझनेसमध्ये आहे. आता असं समजू नका लगेच गेला चालू झाला, असं नसतं. एफर्ट्स आहेत, इन्व्हेस्टमेंट आहे, सर्टन लेवलला आहे. पण एक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बरोबर जर याला कम्पेअर केलं तर खूप जगावेगळा बिझनेस आणि खूप वेगळा असा बिझनेस. एक व्हिडिओ मी ऑलरेडी शूट केला, जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पब्लिश पण करेन, एका वेगळ्या कारणासाठी केला होता, ज्यामध्ये मी पंप इंडस्ट्री किंवा मोटर इंडस्ट्री तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे, जे आता खूप चांगल्या लेवलला स्वस्त स्टॉक देतात. जर तुम्हाला ते हवा असेल तर प्लीज कमेंट करा स्टॉक्स. जर तुमच्या 2000 कमेंट आले एका दिवसामध्ये तर 2 दिवसानंतर तुम्हाला तो व्हिडिओ मी एडिट करून पब्लिश करणार आहे, इफ यू वॉन्ट. कारण तो पब्लिश करण्यासाठी मी शूट केलेला नाही, एका वेगळ्या ट्रेनिंग पर्पजसाठी तो केलेला होता. पण तुमची डिमांड असेल तर मी डेफिनेटली पब्लिश करेन. 2000 कमेंट आल्याबद्दल स्टॉक्स या नावाने. सो ते पण मी एक्सप्लेन करेन. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, त्यांचे प्रॉफिट मार्जिन किती आहेत पंप इंडस्ट्रीमध्ये, हार्डली 5%, 7%, 8%, 10% ते लोक कमवत आहेत. मग 7-8-10% कमवत आहेत. डीमार्टकडे जा, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 7-8-9% एवढंच आहे. पण इथं बघा 45%, विच इज रिअली ह्यूज. ऑलमोस्ट निम्मा पैसा खिशामध्ये जातोय. खूप मोठी गोष्ट आहे. जर अशी इंडस्ट्री असेल, ॲसेट लाईट मोडवर चालणारे असेल, भले NSC, BSC, सेबीचे रेग्युलेशन बदलत राहणार, त्यामध्ये चार्जेस कमी जास्त होत राहणार, कमाई वर खाली होत राहणार, काही प्रॉब्लेम नाही. पण याच इंडस्ट्रीमध्ये मल्टिपल व्हर्टिकल्स आहेत. मी जर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय तर म्युच्युअल फंडमध्ये पण करत असणार. मला इन्शुरन्स पण हवाय, हेल्थ पण हवाय, टर्म पण हवाय, माझी कार आहे, बाईक आहे, त्याला इन्शुरन्स हवाय, बऱ्याच गोष्टींचे इन्शुरन्सेस अवेलेबल असतात. बरं, याच्या पुढे वेल्थ मॅनेजमेंट, ॲडवायझरी सर्व्हिसेस, PMS करणं,
AI उपकरणं, सगळ्या गोष्टी या कंपन्या हळू-हळू करायला लागले, जेणेकरून यांचं होल्डिंग या बिझनेसवर स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि मल्टिपल स्ट्रीममधून रेव्हेन्यू जनरेट व्हायला पाहिजे. आता हे सगळे जे स्ट्रीम्स आहेत ना, हे ॲसेट लाईट मोडवर चालणार आहेत, जेणेकरून यांचा जो रेव्हेन्यू आहे तो जास्त जनरेट होतो थ्रू द ऑल व्हर्टिकल्स. म्हणजे एखाद्या व्हर्टिकलला थोडाफार डॅमेज झाला तरी काही मेजर फरक पडणार नाही. निखिल कामत नेहमी म्हणतात की आमचा जो बिझनेस आहे ना तो ऑलमोस्ट काचेचा बंगला आहे. तुम्हाला जे आकडे दिसत आहेत आमच्याकडे जे येत आहेत ते सस्टेनच राहतील आणि कायमच राहतील असं बिलकुल नाही. आता सध्या हेवी मार्केटिंग करून आणि स्ट्रॉंग प्रोडक्ट बनवून हा धंदा वाढवावा लागतो आणि मेजरली रिच मी कशावर फोकस करतोय तर स्ट्रॉंग प्रोडक्टवर. ऑलमोस्ट आमचा येणारा सगळा रेव्हेन्यू आम्ही स्पेंड करतो आमच्या ॲपवर आणि आमच्या क्वालिटीवर आणि आमच्या रिसर्चवर. म्हणूनच रिच मी मेजर प्रॉफिटवर फोकस न करता ब्रँड बिल्डिंगवर फोकस करत आहे आणि म्हणूनच आज 1.5 लाखापेक्षा जास्त आम्ही कस्टमर हँडल करतोय. सो दॅट या धंद्याच्या खूप चांगल्या इन्साइट्स माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि म्हणूनच जर एंजल वनची सेल्स ग्रोथ बघितली तर 3 वर्षाची 49% आहे. एवढ्या फास्ट हा वाढतोय. नो डाऊट आम्ही दर 6 महिन्याला डबल करतोय आणि म्हणूनच आम्हाला एक अवॉर्ड सुद्धा मिळतोय. येणाऱ्या 2-4 दिवसात मी तुम्हाला दाखवेन. वी आर द बेस्ट इन द इंडिया. भारतातला सगळ्यात मोठा बिझनेस आम्ही आता बिल्ड केलाय जो फास्टेस्ट ग्रोईंग आहे. म्हणून रिचमीचं नाव एवढं मोठं होत आहे. त्यामुळे सर्वात आधी तुमचे आभार. तुम्ही आम्हाला एवढा चांगला सपोर्ट केलेला आहे. कारण तुम्ही या नंबरला कॉल केला, इन्व्हेस्टमेंट्स केल्या, तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मला मोठं केलं, एवढा चांगला विश्वास दाखवला आणि म्हणून त्यामुळे आम्हाला हे असे अवॉर्ड्स पण मिळत आहेत. IIFL सिक्युरिटीजमध्ये जेव्हा मी जातोय तेव्हा साहेब ग्रोथ बघा फक्त. जर मी 2024 मार्च म्हणतोय, मला खूप मागं जायचं नाही आहे. 2024 मार्चमधून जर मी रिटर्न इथून कॅल्क्युलेट केले तर हा 291% वर गेलेला आहे. मार्च 2024 पासून म्हणतोय मी. इथं याची प्राइस होते अप्रॉक्सिमेटली ₹107 आणि आज याची प्राइस झाली ₹420. जवळपास 4 पटीनं माझ्या स्टॉकची प्राइस वाढलेली आहे बिफोर 1 इयर. मार्च 2024 म्हणजे विचार करा काय लेवलला स्टॉकची ग्रोथ झाली. चौपट झालेत माझे पैसे. हा एकच नाही, मोतीलाल ओसवाल सुद्धा बघा मार्च पासून इथं याची प्राइस होती ऑलमोस्ट ₹350. आता ऑलमोस्ट हा ₹900 जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे काय लेवलला या सेक्टरची ग्रोथ सुरू आहे. मग मी एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो, जो स्टॉक किंवा आता स्टॉक म्हणायला नको, आपण कंपनी म्हणूया, जी कंपनी ऑलमोस्ट 2 वर्षाला डबल होते, मग स्टॉकनी का होऊ नये? होणारच ना, कारण बिझनेस ज्या गतीने वाढतोय त्या गतीने स्टॉकनं वाढणं क्रमप्राप्त आहे आणि म्हणूनच स्टॉकची सुद्धा ग्रोथ चांगली होते. आय होप कन्सेप्ट तुम्हाला खूप चांगल्या समजल्या असतील. त्यामुळे तुम्ही इव्हन ICICI सिक्युरिटीजला प्रेफर करू शकता. या इंडस्ट्रीमध्ये व्यवस्थित थोडंसं जर तुम्ही अनालिसिस केलं, प्रत्येक डीपला जर मी पैसे टाकत गेलो आणि चांगल्या ॲडवायझरी थ्रू पुढे गेलो तर डेफिनेटली चांगला पैसा बनवू शकतो. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे तुम्ही लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.